आज आपण बनवू साबुदाण्याचे रिंग। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला मग सुरू करू। साबुदाण्याचे रिंग बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। याला चांगलं 2-3 पाण्याने धुई घेऊ। दोन 3 पाण्याने चांगला धुई घेतलाय। त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकू आणि झाकीसून रात्रभर ठेवू। पहा सकाळी कसा मस्त फुलला आता साबुदाणा। आता साबुदाणा आपण वाटी घेऊ। या 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला सर्व 4 वाटी पाणी लागणार आहे। त्याच्यातलंच मी हे पाणी घेतलं आहे, तर हे थोडं थोडं पाणी टाकीसून आपण वाटी घेऊ आणि अशी पेस्ट करी घेऊ। असा सगळा साबुदाणा आपण वाटी घेऊ। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकी घेऊ। आता पहा मी 2 वाटी पाणी टाकलं, कालवी पाहू आपण। आता पहा घट्ट वाटतं, अजून 1 वाटी टाकू आणि वाटताना आपण 1 वाटी वापरलं म्हणजे हे सर्व मिळून 4 वाटी पाणी लागतं 1 वाटी साबुदाण्याने। 1 चमचा मीठ टाकू। आता चांगलं कालवून घेऊ आणि एकसारखं कालवत आपण शिजवून घेऊ। असं एकसारखं चालवत राहायचं, नाही तर साबुदाणा लगेच कळेल चिपकीन। 5-6 मिनिट शिजवला म्हणजे असं घट्टसर होई जातो। आता हे साबुदाणा शिजवला आपण हा थोडंसं थंड करी घेऊ। थोडंसं थंड केल्यावर या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकू। साबुदाणा शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि तो वाटेल असतो ना तर लवकरच शिजतो। असं या पिशवीमध्ये भरी घेऊ आपण। आणि 1 टोक पिशवीचं असं कापी घेऊ आणि असे गोल गोल रिंग करी घेऊ। हे साबुदाण्याची रिंग बनवणे गेले सोपे आहे आणि होता बी लवकर। असे पटापट होता प्लास्टिकच्या पिशवीनं। असे सगळे रिंग मी आता बनवून घेते। बाहेरचं काही खाऊ घालण्यापेक्षा हे घरातलं आपण करेल खाऊ घालणं नेहमी चांगलं राहतं लेकराईसाठी। म्हणून असे साधे सोपे साबुदाण्याचे रिंग तुम्ही नक्की करी पहा आणि मस्त असं कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवी घेऊ। चांगलं ऊन असलं की 1 दिवसातच वयातात ते, पण 2 दिवस चांगले वयाडी घ्या। असे सगळे रिंग करी घेतले, वयाडी घेतले, पहा कसे मस्त झाले आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा कसे मस्त फुलत आहे। 1 वाटी साबुदाण्यामध्ये लयच होत आहे। असे हे साधे सोपे साबुदाण्याचे रिंग तुम्ही नक्की करी पहा। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।